घरातल्यांना पालक आवडत नाही का? अहो, तर मग एकदा या पद्धतीने करून तर बघा, सगळे पुन्हा-पुन्हा वाढून घेतील. तर हॅलो, हाय, नमस्कार, राम-राम मंडळी. आज आपण बनवणार आहोत ताकातला पालक. चला तर मग त्यासाठी सगळ्यात आधी आपण पालक शिजवून घेणार आहोत. तर इथे कुकरमध्ये आपण घेतलेला आहे 1 जुडी पालक, जो आपण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. त्यामध्ये घालूयात थोडंसं पाणी आणि त्यावरतीच आपण ठेवणार आहोत एका वाटीमध्ये 2 चमचे भिजवलेली हरभरा डाळ आणि 2 चमचे भिजवलेले शेंगदाणे. तर इथे आपण हरभरा डाळ आणि शेंगदाणे अर्धा तास भिजत ठेवले होते आणि आता आपण याच्या कुकरला 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. आपला पालक शिजतोय तोपर्यंत आपण ताक तयार करून घेऊया. तर इथे आपण घेतलेला आहे 1 कप दही. तर दही आपण घरीच लावलेलं आहे. आता यामध्ये घालूया गरजेप्रमाणे पाणी आणि आता आपल्याला हे दही छान घुसळून घ्यायचं आहे रवीनी आणि त्याचं ताक तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं ताक किती छान असं तयार झालेलं आहे. आता तोपर्यंत आपल्या कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आपले हरभरे आणि आपले शेंगदाणे आणि पालक खूप छान असं शिजलेलं आहे. आता रवीने त्याला थोडंसं आपण घोटून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला पालक खूप बारीक करायचा नाहीये. फक्त त्याला रवीने थोडंसं आपण घोटून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे हरभरा डाळीचं पीठ. तर इथे आपण 2 चमचे हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये घालूयात थोडंसं पाणी आणि त्याला छान असं मिक्स करून आपण शिजवलेल्या पालकामध्ये हे घालायचं आहे आणि पुन्हा एकदा रवीने छान याला असं मिक्स करून घेणार आहोत. तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलं होतं. त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे जिरं. जिरं फुललं की त्यामध्ये आपण घातलेलं आहे 2 चमचे बारीक चिरलेला लसूण. लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण त्याला छान परतून घेतलंय. आता यामध्ये घालूया अर्धा चमचा बारीक क्रश केलेलं आलं. आता आल्याचाही कच्चेपणा जाईपर्यंत त्याला छान असं परतून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे 2 चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची. हिरव्या मिरचीचा सुद्धा आपण इथे क्रश करून घेतलेला आहे. त्याला सुद्धा आपण छान परतून घेणार आहोत. छान असा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण एक अर्धा मिनिटासाठी याला परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंसं हिंग आणि त्यानंतर आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद आणि याला मिक्स करूयात आणि त्यानंतर आपण जे हरभरे आणि शेंगदाणे शिजवलेले आहेत ते आता आपण यामध्ये घालूयात आणि याला परतून घेणार आहोत आणि 1 मिनिटभर याला छान परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे शिजवलेला पालक, ज्यामध्ये आपण हरभरा डाळीचं पीठ सुद्धा घातलेलं होतं. तो पालक आता आपण याच्यामध्ये ॲड करूयात आणि याला छान असं मिक्स करून घेऊयात आणि एक अर्धा मिनिटासाठी याला परतून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ताक. जे ताक आपण बनवलेलं आहे ते ताक आपण याच्यामध्ये घालणार आहोत. तुम्हाला किती घट्ट भाजी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ताक कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण इथे घातलेला आहे थोडासा गूळ आणि चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे. अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी द फ्लेवर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपले नवीन व्हिडिओज चॅनेलवरती येत असतात. आता तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आपल्या भाजीला आलेली आहे आणि टेस्टी आणि सगळ्यात हेल्दी अशी ही रेसिपी आपली तयार आहे, जी अगदी कमी साहित्यात तयार होते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.